तर आजचा दिवस मराठी माणसांसाठी ठाकरे या आडनावाभोवती ज्या कार्यकर्त्यांचं जग फिरत होतं त्यांच्यासाठी आणि अवघ्या महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक ठरलेला आहे। याचं कारण आज तब्बल 19 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत। दोन्ही भाऊ एकत्र येताच तो क्षण भावुक करणारा होता। मनसे आणि ठाकरे गटामधील नेत्यांपासून त्यांच्या कुटुंबापर्यंत सगळ्यांचाच आज मनोमिलन झालेलं आहे। आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरती आले आणि एकमेकांना आलिंगन दिलं। दोघांनीही आपल्या भाषणात एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेखही केला। त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे। दोन्ही ठाकरेंचं अखेर मनोमिलन झालेलं आहे। तब्बल 19 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकाच मंचावरती आले। शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ही इच्छा अखेर पूर्ण झालेली आहे। दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊन एकमेकांना आलिंगन दिलेलं आहे आणि यासोबतच त्यांच्या कुटुंबियांचंही मनोमिलन आज अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। गेल्या 19 वर्षांपासून ज्या क्षणाची प्रतिक्रिया दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना होती तो क्षण अखेर आज त्यांना अनुभवता आलेला आहे। आणि याच मेळाव्यामधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केलेली आहे। दोघांच्या भाषणाचे मुद्दे आपण पाहूयात। मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, जे अनेकांना जमलं नाही, आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं। पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो अनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावरती आले। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दांडगा उत्साह सुद्धा दाखवला। ज्या प्रकारे दोन्ही भाऊ एकमेकांबद्दल बोलत होते, त्यांनी एकमेकांना जवळ घेतलं, त्याने महाराष्ट्राच्या राजकारणानं वेगळं वळण घेतलंय का असा प्रश्न उपस्थित झाला। कारण हा केवळ विजयी मेळावा आहे हे दोन्ही पक्षांनी आधीच स्पष्ट केलेलं होतं। म्हणून भविष्यामध्ये महाराष्ट्राला वेगळा राजकीय पट पाहायला मिळणार का या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे। देशपांडे सर, स्वागत आहे तुमचं। यानंतर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। अवधूत सर, तुमचंही स्वागत। शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके या चर्चेत थोड्याच वेळामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याआधी मनसेचे नेते वैभव खेडकर सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। खेडकर सर, तुमचंही स्वागत। पहिला प्रश्न अर्थातच मला मनसेला विचारायचा आहे। खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत ही दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आज पूर्ण झालेली आहे, पण दोघे सुद्धा कायमचे एकत्र येणार का आणि खास करून महापालिका निवडणुका एकत्र लढणार का या दोन प्रश्नांची उत्तरं मात्र अद्यापही मिळाली नाहीये। जयश्रीताई, माझा आवाज येतोय? प्रश्न परत एकदा विचार। जयश्रीताईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मनसेसाठी हा प्रश्न आपण विचारूयात। वैभव खेडकर सर, उद्धव ठाकरे राज ठाकरे एका व्यासपीठावरती दिसले, दोघांनी एकमेकांना आलिंगन दिलं आणि दोघांनी एकमेकांचं खरं तर कौतुक सुद्धा केलं, मात्र महापालिका निवडणुका एकत्र लढणार का या मुख्य प्रश्नाचं उत्तर मात्र मिळालेलं नाहीये। अभय सर, या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे। नाही, एक निश्चित आहे की आजच्या
भाषणांमधून किमान संकेत तरी मिळतील या विषयाची अशी अपेक्षा होती. आणि मला वाटतं की उद्धव ठाकरे यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. म्हणजे ही आजचं व्यासपीठावर येणं हे पुढच्या प्रदीर्घ काळाच्या राजकीय वाटचालीचं त्या सुद्धा बरोबर असेल असे स्पष्ट संकेत त्यांनी 2-3 वेळा या पूर्ण भाषणात दिले. अर्थात राज ठाकरे यांची भूमिका थोडीशी सावध दिसते, कारण आजचं भाषण त्यांनी राजकीय विषयावर न करता मराठी आणि ज्या कारणासाठी मोर्चा निघणार होता, जो मोर्चा रद्द झाल्यामुळे विजयी मेळावा काढला, कारण निर्णय मागे घेतले, तर त्याच विषयाला अनुषंगून त्यांनी भाषण केलं. आणि आपण जे बाळासाहेबांना जमलं नाही आम्हाला एकत्र आणणं, ते फडणवीसांनी करून दाखवलं याच्याबद्दलही त्याचाही उल्लेख केला. परंतु पुढच्या काळामधले राजकीय वाटचालीबद्दल त्यांनी संकेत दिले नाही, कारण अजून बऱ्याच गोष्टींबाबत स्पष्टता व्हावी अशी अपेक्षा त्यांची असावी. दुसरं त्याचं कारण त्यांनी स्वतःही यापूर्वी सांगितलं की 2 वेळा आम्हाला युती करायची अशी चर्चांमध्ये गुंतवून ऐन वेळेला युती केली गेली नाही असा आरोप त्यांचा शिवसेना ठाकरे गटावर आहे. त्यामुळेही कदाचित त्यांनी आज स्पष्ट भूमिका मांडण्याचं टाळलं असावं. आणि निवडणुकीला अजून 6 महिने आहेत. या 6 महिन्यात जागा वाटप असेल, एक कॉमन मिनिमम प्रोग्राम असेल त्यांचा, की कुठले विषय घ्यावेत एकत्र, कुठले घेऊ नयेत, अन्य सहकारी कोणी बरोबर घ्यायचे की नाही घ्यायचे, या संदर्भात त्यांच्या चर्चा सगळ्या मागे अजून शिल्लक असल्यामुळे मला वाटतं की राज ठाकरे यांनी आपले पर्याय अजून खुले ठेवलेले दिसतात, किंवा मी हाच पर्याय स्वीकारणार आहे अशी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. तृप्ती. अवधूत सर, आपण पाहिलं अभय देशपांडे सरांनी या संदर्भातलं संपूर्ण विश्लेषण केलेलं आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणं, मराठी माणसासाठी एकत्र येणं, मात्र भाजपला याचा फटका बसेल का, किंवा असा सुद्धा एक कयास लावला जातोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे मराठी मतं एकवटली जातील, मात्र हिंदी मतं वेगळी होतील आणि त्याचा फायदा भाजपला होईल. तुम्हाला काय वाटतं, दोघेही ठाकरे एकत्र येण्याने भाजपला काही फायदा होईल पुढच्या निवडणुकांमध्ये? मला वाटतं निवडणुका अजून 4-5 महिने लांब आहेत आणि राजकारणाचं चित्र क्षणाक्षणाला बदलत असतं. त्यामुळे आज कोणतरी एकत्र आलं म्हणून राजकारणाचं चित्र जर अतिशय चेंज होणार असेल अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर 2006च्या आधी सुद्धा हे 2 भाऊ एकत्र होते. काय फार मोठं चित्र चेंज झालं महाराष्ट्राचं. 2009 साली 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर 2014 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस 15 वर्ष या राज्यावर सत्तेवर होती. त्यातला निम्मा काळ हे 2 भाऊ एकत्र होतेच की. काय झालं? उलट त्या कालखंडामध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळीचे प्रश्न जे होते ते महाराष्ट्राहून मोठे होते का, हा माझा पहिला प्रश्न आहे. असा काय एवढा मोठा प्रश्न होता राज ठाकरेंना शिवसेनेतून बाहेर पडायचा जो महाराष्ट्राहून मोठा प्रश्न होता? जर मराठी माणसांची, मराठी संस्कृतीची, मराठी भाषेची एवढी जर काळजी या नेत्यांना असती तर मराठी माणसाची संघटना जी बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केली 1966 साली, त्या संघटनेला कुठच्याही प्रकारे ओरखडा उठू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते. तसं काही झालेलं दिसत नाहीये. तर त्याच्यामुळे मुद्दा एक आहे की मराठीचा हा मुद्दा घेतलेला आहे, परंतु ह्याच्या खाली आपलं राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याचे हे दोघांचे प्रयत्न आहेत. काल परवापर्यंत मला असं वाटतं की 2019 साली आदित्य ठाकरेंनी एक स्टेटमेंट केलं होतं की संपलेल्या पक्षाबरोबर आम्ही बोलत नाही. तर 2019 साली संपलेला पक्ष आहे, त्या पक्षाला आता मिठी मारायची काय गरज आहे? संपलेला पक्ष आहे ना तो. तर ह्याचं कारण असं की जे आदित्यजी बोलले 2019 साली ती परिस्थिती 2025 साली त्यांच्या स्वतःच्या पक्षाची आलेली आहे. शिवसेना उभाटा हा एक संपलेला पक्ष आहे आणि तो आता राज ठाकरेंना जवळ घेऊन आपल्याला काहीतरी संजीवनी मिळते की नाही हे बघण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही. मला काय फार त्याच्यातलं ते दोघं एकत्र आले नाही आले आणि काय फार फरक पडेल असं वाटत नाही. आणि भारतीय जनता पक्ष काम करत असताना कोण एकत्र आले कोण एकत्र आले नाही यासाठी बिलकुल काम करत नाही. आम्ही केडर बेस्ड संघटना आहोत. आम्ही 365 दिवस राजकारणामध्ये काम करत असतो, कार्यक्रम घेत असतो, लोकांमध्ये जात असतो, निवडणुका येतात किंवा जातात, पक्ष संघटनेचं काम आमचं नियमित चालू असतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला काडी इतकाही फरक पडणार नाही.
आम्हाला काहीच फरक पडत नाहीये, हे दोघे एकत्र आले तरी पुढच्या निवडणुकांवरती आणि राजकीय दृष्टीने सुद्धा. मात्र एक प्रकर्षाने जाणवलं की या संपूर्ण जो कार्यक्रम सुरू होता त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक केलं आणि इथपर्यंत म्हणाले की राज ठाकरे बोलल्यानंतर मला काही बोलण्याची आवश्यकता नाहीये. उद्धव ठाकरेंनी हे सुद्धा म्हटलं की आपण एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र राहण्यासाठीच आलेलो आहोत. मात्र राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. ते संपूर्ण कार्यक्रमामध्ये जे काही बोलले ते टीका करत होते भाजपवरती, मात्र त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये एकत्र येण्यासंदर्भात. काय वाटतं राज ठाकरे पुढे काय निर्णय घेऊ शकतील? जयश्रीताई, आवाज येतोय माझा? हो हो येतोय मला आवाज. एक लक्षात घ्या की मला असं वाटतं की ही चर्चा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आणि जाणीवपूर्वक हा जो काही मेळावा आज या ठिकाणी झाला त्या मेळाव्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न हा महायुतीची लोक करतायत. सुरुवातीला स्पष्ट केलं पाहिजे की मराठीच्या साठी, मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रासाठीच आजचा हा एक विजयी आनंदोत्सव सोहळा होता. आणि हे का करण्यात आलं यामागची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सक्तीचा हिंदीचा निर्णय पहिल्या वर्गापासूनचा जो महाराष्ट्र शासनाने 2 वेळा शासन निर्णय काढून या महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला, तो हाणून पाडण्यासाठी संपूर्ण मराठी जनता, मराठी लोक ही एकत्र आली. अनेक मराठीच्या विद्वानांनी सुद्धा, तज्ज्ञांनी सुद्धा या सगळ्या चुकीच्या आणि दडपशाहीच्या निर्णयाला विरोध केला आणि हिंदी ही मराठीवर लादू नये, महाराष्ट्रावर लादू नये अशा प्रकारची भूमिका ही सगळ्यांनी घेतलेली होती. आणि त्या विरोधामध्ये जर असं होत असेल तर 5 जुलैला मोर्चाचं आयोजन केलं जाईल आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राची सगळी मराठी लोकांची ताकद ही मुंबईच्या रस्त्यावर एकवटेल आणि मग शासनाला तो निर्णय बदलावा लागेल अशी एक भूमिका साधारणपणे मराठी बद्दलची भूमिका तर स्पष्ट झालेली दोन्ही पक्षांची. मी आगामी निवडणुकांच्या संदर्भातलं बोलते. राज ठाकरेंची भूमिका व्यासपीठावरून स्पष्टपणे दिसलीच नाही, उद्धव ठाकरेंनी साथ घातली. येते त्यावरही येते मी. ज्यावेळी हे लक्षात आलं भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या की मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळतोय, त्यावेळी त्यांच्यावर दोन्हीही हिंदीचे GR रद्द करण्याची नामुष्की आली. आता आपली ती नामुष्की झाकण्यासाठी आणि झालेला जळफळात हा त्या ठिकाणी दुसरीकडे वळवण्यासाठी, लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह सेट केलं जात आहे की उद्धवजींनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली, राज ठाकरे साहेबांनी घेतली नाही. अतिशय चुकीचं आहे. आपणही दोन्ही नेत्यांची भाषणं ही त्या ठिकाणी ऐकलेली आहेत. आदरणीय राज साहेब सुद्धा जे बोलले की 20 वर्षानंतर आज या ठिकाणी दोन्ही भाऊ एकत्र आलेत आणि प्रत्येक मनसैनिक असेल किंवा शिवसैनिक असेल त्याच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. महाराष्ट्रातील सगळ्या मराठी जनतेच्या मनामध्ये आनंद आहे की दोघंही भाऊ मराठीसाठी आज एकत्र आलेत. प्रामुख्याने मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की महायुती जे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते की महानगरपालिकेचा, त्याला उत्तर आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेलं आहे की हा मराठीचा आहे, हा महाराष्ट्राचा आहे. त्यामुळे कितीही त्यांनी प्रयत्न केला याला राजकीय रंग देण्याचा, तरीही आजच्या स्थितीला ही या प्रश्नाचं उत्तर आपण मनसेकडून घेऊयात. ताई, तुम्ही पुन्हा एकदा मराठीबद्दलच बोलताय. मराठी मुद्दा हा स्पष्ट झालेला आहे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर. मला राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरती काय उत्तर, हे स्पष्ट झालेलंच नाहीये महाराष्ट्रासाठी. त्याचं उत्तर मला मनसेकडून हवंय. वैभव खेडेकर सध्या मनसेचे नेते आपल्या सोबत आहेत. आता मी जयश्रीताईंना हा प्रश्न केला, त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुमच्याकडून मागते. खरं तर ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावरून साथ घातली राज ठाकरेंना, राज ठाकरे भले बोललेले असतील मराठीबद्दल, विरोधकांवरती टीका केली असली तरी सुद्धा एकूणच त्यांचं जे भाषण होतं ती संयमित भूमिका होती. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे राज ठाकरेंचं कौतुक केलं आणि एकत्र आलेलो आहोत, एकत्र राहण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, याला मात्र राज ठाकरेंनी उत्तर दिलंच नव्हतं. वैभव सर, माझा आवाज येतोय? ठीक आहे, पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात. अभय सर, भाजपकडून आपण या संदर्भामध्ये प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. मात्र ज्या प्रकारे मराठी मुद्द्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत त्याचा निश्चितच परिणाम मराठी माणसं एकत्र येण्यावरती आणि हिंदी मतं वेगळी होण्यावरती सुद्धा होणार आहे. एकूणच हे दोन्ही भाऊ एकत्र आल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं आणि एकूणच महाराष्ट्रातल्या राजकीय दृष्टीनं काय परिणाम पाहायला मिळेल? नाही, एकत्र येण्यामुळे काहीच फरक पडला नसता. तर जो निर्णय घेतला तो निर्णय मागे घेतला असता का या प्रकारे?
2 GR जे काढले होते ते 2 GR काढताना विचार झाला असेल, त्याचं समर्थन करताना विचार केला असेल आणि मागे घेतानाही विचार केला असेल ना. तर मागे घेतानाचा विचार काय होता? 5 तारखेचा मोर्चा हाच होता ना. आणि मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की या संदर्भात काही लोकांच्या वेगळ्या भूमिका आहेत, त्यामुळे आम्ही आणखी एक कमिटी नेमतो. त्याचा अर्थ निश्चित आहे की महाराष्ट्रामध्ये जे मागच्या 15 दिवसाचे वातावरण या मोर्चाच्या निमित्ताने झालं होतं, म्हणजे केवळ ठाकरे बंधूच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी असतील, साहित्यिक असतील, मराठी भाषिक, मराठी प्रेमी जे या दोन्ही पक्षाशी संबंधित नाहीत असे लोकही जेव्हा या संदर्भात तीव्र भूमिका मांडत होते, तेव्हाच लक्षात आलं होतं की सरकारला याच्या संदर्भात माघार घ्यावी लागेल. त्याच्यामुळे हे दोघं राजकीय दृष्ट्या चालले तरी आम्हाला फरक पडतच नाही असं म्हणणं थोडंसं मला वाटतं की स्वाभाविक आहे. त्यांचं ते विरोधी पक्षाचे आहेत आणि त्या अशा समीकरणामुळे आम्हाला फरक पडत नाही असं सांगणं प्रवक्त्याचं कामच आहे. त्यात मी त्यांना चुकीचं आहे असं म्हणणार नाही, परंतु ही सगळी परिमाणं जी असतात ती सांगतात की तुम्हाला या नव्या समीकरणामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे सरकारने 2 पावलं का होईना मागे जायचं ठरवलेलं दिसतंय. आता दुसरं असं आहे की 2 ठाकरे एकत्र आल्यामुळे फायदा होईल का? तर मला वाटतं की तुम्हीच आता बाहेरचं वातावरण बघा. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा दारुण पराभव झाल्यानंतर मनसेला आपलं खातंही उघडता आलं नाही. अशा त्या परिस्थितीमध्ये जे कार्यकर्ते होते त्यांची जी मनस्थिती होती, जे नैराश्य होतं, ते नैराश्य या 15 दिवसामध्ये बदललंय की नाही ते वातावरण. राजकारणात काय प्रत्येक वेळा अंकगणिताचाच वापर केला जातो असं नाही, तर राजकारण हा परसेप्शनचा खेळ असतो. आणि अशा वेळेस एक मराठी मतांचं एकसंघ होणं, एकत्रित होणं, 2 मोठे नेत्यांचं एकत्र येणं, त्यांच्या राज ठाकरे यांचं वक्तृत्व असेल, शिवसेनेचं संघटन असेल, जरी हा पक्ष आज डाऊन असते तरी त्यांना परत उभं राहण्याची संधी या विषयाने मिळते आणि ती संधी देऊ नये म्हणून तर माघार घेतली ना आपण. म्हणून तर मला वाटतं की फरक पडत असतो आणि त्याप्रमाणे पक्ष निर्णय घेत असतात. अर्थात आता हे सगळं जे मोर्चाच्या निमित्ताने, आंदोलनाच्या निमित्ताने एक झालेले पक्ष पुढच्या काळात राजकारणात एकत्र राहणार की नाही, पुढच्या निवडणुका एकत्र लढवणार की नाही, हा लांबचा विषय आणि 6 महिन्याचा काळ मोठा असतो हे या त्यांच्या मताशी मी सहमत आहे. पण त्या दिशेने आज एक पाऊल तरी टाकलं गेलं की नाही. जे कौटुंबिक कार्यक्रमामध्येही होते असे 2 भाऊ आज एका व्यासपीठावर 20 वर्षांनी आले, ही मोठी घटना नाही का महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने? मला वाटतं की या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये फरक पडतो की नाही पडत याचा उत्तर मिळू शकेल. अवधूत सर, अभय देशपांडे सरांचं विश्लेषण तुम्ही ऐकलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं की फरक नसता पडला तर जो GR काढलेला होता तो मागे घेतला नसता, थोडीशी भूमिका बॅकफूटवरती घ्यावी लागली नसती. बद्दल काही बोलणार नाही, कारण GR मागे घेणं म्हणजे फरक पडणं आणि न पडणं याच्याशी जर कोणाला सांगड घालायची ते घालू देत. भारताच्या इतिहासामध्ये GR मागे घेण्याची गोष्ट काही पहिल्यांदाच घडलेली नाहीये. ज्यावेळी काही ना काहीतरी आपल्याकडनं अधिक चांगलं घडू शकतं असं वाटत असतं त्यावेळी GR हे मागे घेतले जातात. मला एक दुसरा मुद्दा म्हणायचा आहे. मुद्दा असा आहे की आपण एक परसेप्शन तयार केलंय की शिवसेना म्हणजेच मराठी, मराठी म्हणजेच शिवसेना आणि मराठीची मक्तेदारी जी आहे ती शिवसेनेला आणि मनसेला दिलेली आहे, तसं काही नाहीये. तसं जर असतं, अगदी मुंबईचंच उदाहरण घ्या, मनीषा चौधरींपासून पराग अळवणे असोत, अमित साटम असोत, राम कदम असोत, अतुल भातखळकर असोत, नंतर आमचे कोळंबकर असोत, हे सगळे मराठी आमदार हे मराठी मतांच्या जीवावरच निवडून आले, मराठी बहुल मतदारसंघातून निवडून आले. ते तिकडे शिवसेनेचे आमदार पडलेले आहेत हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे मराठी माणसं ही शिवसेनेबरोबर आहेत हे तुम्हाला कोणी सांगितलं? मी अवधूत वाघ, मी पक्का महाराष्ट्रीयन आहे आणि मी शिवसेनेच्या आणि मनसेच्या विरोधात आहे. मी भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. तर त्याच्यामुळे सगळेच मराठी आणि मराठीचा मुद्दा हे तुमच्याच हाती दिलेलं आहे. तुम्ही म्हणाल तीच खरी मराठी आणि तुम्ही म्हणाल तोच खरा मुद्दा, असं काही नाहीये. आम्हाला आमची स्वतःची मत आहेत, आम्हाला आमची स्वतःची काही ही ध्येय धोरणं आहेत आणि आम्ही त्यामुळे शिवसेनेला आणखी मनसेला विरोध करत आहोत. आता अशा तऱ्हेने मनसेला आणि शिवसेनेला विरोध करणारे अनेक लोक आहेत. एकनाथ शिंदेकडे सुद्धा मराठीचा एक मोठा टक्का आहे आणि आज त्यांच्याकडे 53, 54, 55 आमदार आहेत महाराष्ट्रात सगळीकडे निवडून आलेले. मराठीचा मोनोपॉली करणाऱ्या शिवसेनेकडे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे किती आमदार आहेत, मनसेकडे किती आमदार आहेत? नुसती घोषणाबाजी करायची, मोठी मोठी भाषणं घ्यायची आणि मोठ्या मोठ्या बाता करायच्या म्हणून मतं मिळत नसतात.
तर हे लक्षात ठेवा की त्यासाठी काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम करावं लागतं मराठी माणसांसाठी. मराठी माणसाला गेल्या इतक्या वर्षामध्ये फक्त वडापावच्या गादीपुरतं ज्यांनी मर्यादित ठेवलेलं आहे त्यांच्याकडनं मराठी माणसांच्या उत्थानाची काय आपण अपेक्षा करायची? मी काल एके ठिकाणी बोललो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महाराष्ट्रामध्ये कमीत कमी ओगले होते, किर्लोस्कर होते आणि गरवारे होते. हे तीन आजही आहेत, पण चौथा माणूस मला कुठे दिसत नाहीये. 1960 साली महाराष्ट्र एक वेगळं राज्य झाल्यानंतर गेल्या म्हणजे 60 ते 40 आणि 65 वर्षामध्ये ओगले, किर्लोस्कर आणि गरवारेंच्या तोडीचा एक मराठी माणूस कुठे झालेला मला दाखवा. हे दाखवण्यामध्ये या ज्या संघटना मराठी माणसांच्या संघटना म्हणतात त्यांचं कुठेतरी अपयश आहेच की नाही. मराठी चेंबर ऑफ कॉमर्स असो किंवा अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी या दोघांनी काय प्रयत्न केले? मराठी मुलं IAS साठी जावीत, MPSC साठी जावीत, त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये जावं, मराठी भाषा उन्नत व्हावी यासाठी काय काम केले? कुसुमाग्रज जयंती करून वर्षातनं एकदा कोणाला जर असं वाटत असेल की मराठीचा आपण फारच मोठे पुरस्कर्ते आहोत ते चुकीचं आहे. आमच्यासारखी अनेक जण ज्याला मराठी श्वास म्हणजे आन बान शान आहे अशी अनेक जण आजही शिवसेनेच्या आणि मनसेच्या विरोधात आहेत. एखादा मुद्दा त्यांचा पण एखादा मुद्दा मराठीचा मुद्दा हा मला अतिशय जवळचा आहे, परंतु त्यांचे 99 मुद्दे माझ्या विरोधात जातात आहेत. आणि त्यामुळे जर एखादा मुद्दा जर घेऊन कोण भुलवायचा प्रयत्न केला तर त्यांचे उरलेले जे 99 मुद्दे आहेत ते लोकांना आवडत नाहीत, म्हणून ती लोक बाहेर जातात आहेत. मराठीचा मुद्दा स्वागतार्ह आहे, त्याच्याबद्दल विषयच नाही. महाराष्ट्रामध्ये मराठी असलीच पाहिजे. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी माती, मराठी संस्कृती याचा आदर असलाच पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु ह्याचं नेतृत्व करणं हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. अवधूत सर, तुम्ही बरेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मनसेकडून याचं उत्तर घेऊया. बऱ्याच वेळापासून वैभव खेडेकर आपल्या सोबत आहेत. वैभव सर, माझा आवाज पोहोचतोय का आपल्यापर्यंत? हा, आता पोचायला लागलाय. अवधूत सरांनी बरेच प्रश्न उपस्थित केले. त्यातला महत्वाचा मुद्दा हा होता की मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही एकत्र आलात म्हणून सगळी मराठी मतं तुम्हाला मिळणार नाहीत. मराठीची मक्तेदारी फक्त तुमच्याकडे नाहीये, आम्हाला काही फरक पडत नाही. बघा, धन्यवाद म्हणतो आपल्या चॅनलचे की मला मनसेची भूमिका मांडण्याची संधी दिली. खरं तर आता जे अवधूतजी वाघ आहेत हे पूर्वाश्रमीचे मनसेचेच आमचे पदाधिकारी होते. कालांतराने ते भाजपमध्ये गेले. हो, झाली 16 वर्ष अवधूतजी आपण एकत्र काम केलेलं आहे. तर मराठीचा ठेका हा ठाकरे बंधूंकडे नाही असं आपलं म्हणणं आहे, पण तो सन्माननीय बाळासाहेब ठाकरे आणि मराठीची मुहूर्तमेढ रोवली त्याच्या पूर्वी मराठीच्या संदर्भातली आंदोलनं झाली, परंतु खऱ्या अर्थानं ताटमानीनं जगायचं कसं हे बाळासाहेबांनी शिकवलं. याच बाळासाहेबांच्या शिवसेनेची काम आपल्या पक्षाकडनं झालं आणि हा मराठी माणूस हा दुभंगला गेला. मला वाटतं या मराठी माणसाला आता या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जर का ताटमानीनं जगायचं असेल तर त्याला दोनच आश्वासक चेहरे या ठिकाणी दिसतात, ते म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे. त्यामुळे आजचा हा जो काही विजयी मेळावा होता हा त्यातलाच एक भाग होता. आज उत्स्फूर्तपणे मराठी माणूस त्या ठिकाणी एकत्र झाला होता. त्याला कुठल्याही पद्धतीचं काही रसद पुरवलेली नव्हती किंवा कोणी काही निमंत्रण किंवा बोलवलेलं नव्हतं. उत्स्फूर्तपणे आज त्या ठिकाणी मराठी माणूस एकवटला होता आणि महाराष्ट्रातल्या मराठी जनांच्या मनातलं जे होतं ते आज आपल्याला वरळीच्या डोममध्ये पाहायला मिळालं. मला वाटतं ही सुरुवात आहे आणि आश्वासक सुरुवात आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. निश्चित. जयश्रीताई सुद्धा आता आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे. जयश्रीताई, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. खरं तर मगाशी मी उत्तर घेतलं तुमच्याकडून की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि एकमेकांना साथ घातलेली दोघांनी, मात्र पुढे काय होणार. मात्र आता ज्या प्रकारे भाजप सुद्धा मुद्दा मांडते की आम्हाला काही फरक पडत नाही, मराठीची मक्तेदारी फक्त शिवसेना आणि मनसेकडे नाहीये, ती मतं आम्हाला सुद्धा मिळणार आहेत. मात्र या पुढची चर्चा आणखीन पुढे जाणार तेव्हा राजकीय दृष्टीनं चर्चा करायला पाहिजे की आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार, मग महाविकास आघाडीचं काय, आणि महत्वाचा मुद्दा येतो की जागा वाटपाचं काय. कारण आता शिवसेनेची ज्या पद्धतीनं एक मोठा पक्ष आहे, मनसे तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला इम्पॅक्ट पाडू शकलेला नाहीये. मात्र इलेक्शनच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी जर जास्त प्रमाणात जागा मागितल्या वाटपामध्ये किंवा मुंबईमध्ये जास्त जागा मागितल्या इतर महत्वाच्या ठिकाणी, तर मग शिवसेना काय करणार, त्यानंतर काय भूमिका असणार? सगळ्यात पहिल्यांदा तर स्पष्ट करू इच्छिते की हे जे काही तुम्ही प्रश्न विचारलेत राजकीय संदर्भामध्ये, जागा वाटप असेल किंवा मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या संदर्भात असेल, हा आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय राज ठाकरे साहेब यांच्या पातळीवरचा तो प्रश्न आहे. मी अत्यंत लहान शिवसैनिक आहे आणि त्यामुळे या विषयावर मला असं वाटतं की अधिकारवाणीने हे आमचे वरिष्ठ नेतेच बोलतील आणि ते तो निर्णय घेतील. मला या ठिकाणी प्रामुख्याने आमचे भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ
या ठिकाणी नेते आहेत जे बोललेत की मराठीचा ठेका काही शिवसेनेने आणि मनसेने घेतला नाही. ठीक आहे, एक वेळ मान्य करा की मराठीचा ठेका शिवसेनेने आणि मनसेने घेतला नाही, मग मराठीचा ठेका भारतीय जनता पक्षाने घेतलाय का? आणि जर मराठीचा ठेका हा भारतीय जनता पक्षाने घेतला असेल आणि मराठीबद्दल इतका मान सन्मान आदर तुम्हाला असेल, तर मग ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला GR काढला हिंदी भाषेच्या संदर्भातला अनिवार्य शब्द टाकलेला, त्यावेळी किती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी विरोध केला की मराठीसाठी हा GR काढू नका, किंवा दुसऱ्यांदा पुन्हा GR काढण्यात आला हिंदी भाषेचा, अनिवार्यतेचा, सर्वसाधारण तिसरी भाषा म्हणून त्याचा समावेश केला गेला. त्यावेळी किती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्याला विरोध केला, महायुतीमधील शिंदे गटातील किती लोकांनी त्याला विरोध केला. या निर्णयाला विरोध करण्याचं धाडस एकटे अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे हे सांगितलं की पहिलीपासून हिंदी सक्तीची करू नये, म्हणजे त्यांनी मराठीची भूमिका त्या ठिकाणी घेतली. पण महायुतीमध्ये, या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ लोक असतील, मंत्री असतील, नेते असतील, किंवा आज जे भूमिका मांडतायत ती लोक असतील, किंवा एसएनसी गटाचे नेते असतील, त्यांनी किती जणांनी मराठीच्या संदर्भामध्ये आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे हे बोलणं तुम्ही सोडूनच द्या की मराठीचा पुळका शिवसेनेने आणि मनसेने घेतलाय. हो, 100% खरं आहे की मराठीसाठी सातत्याने शिवसेना इतक्या वर्षापासून लढतीये, झगडतीये, आणि महाराष्ट्रातील जनतेलाही हे माहिती आहे की शिवसेनेने सातत्याने मराठी माणसाची आणि मराठीच्या अस्मितेचीच भूमिका घेतलेली आहे. मनसेने सुद्धा ही भूमिका घेतली, आणि जेव्हा दोघांच्याही भूमिका एक होत्या, जेव्हा दोघांचाही विचार एक होता, तेव्हा दोघंही भाऊ या एका विचाराने एकत्र आले की मराठीला वाचवायचंय, महाराष्ट्रावर हिंदी सक्ती लादण्यापासून वाचवायचंय, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ते दोघं एकत्र आले. जेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यावर, ज्यांनी सातत्याने घरं फोडण्याचं काम केलं, ज्यांनी सातत्याने पक्ष फोडण्याचं काम केलं, अशा लोकांना साहजिकच जळजळ होणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा मग ज्या शिवसेनेमधून 50-50 खोके घेऊन आमदार पळवले ते एसएनसी गटाचे प्रमुख, यांना त्याबद्दल अजिबातच साहजिकच आहे की त्यांना चांगलं वाटणारच नाहीये. मुळात आजची जर आपण सगळी परिस्थिती पाहिली, आजचा आनंद सोहळा पाहिला, किंवा आजची जी काही सभा झाली, त्या सभेमधली सगळ्या शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील किंवा मराठी माणूस म्हणून एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं. त्यामध्ये सहजपणे हेही आवाहन करण्यात आलं होतं की ज्या भारतीय जनता पक्षातीलही लोकांना वाटत असेल की मराठीसाठी आम्हाला यायचंय, आनंदोत्सव साजरा करायचाय, विजयोत्सव साजरा करायचाय, त्यांनी यावं. किती लोक आली भारतीय जनता पक्षातील ज्यांना मराठीबद्दल आत्मीयता होती? कोणी नाही आलं. त्यामुळे याबद्दल तर भारतीय जनता पक्षातील लोकांनी जराही बोलू नये. तुम्ही ज्या पद्धतीने वागलेला आहात आणि ज्या पद्धतीने वागत आहात, मराठीबद्दल तुमच्या मनामध्ये जराही प्रेम नाही, हे स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या वेळोवेळच्या निर्णयांमधून दिसलंय. ज्यावेळी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनाही कदाचित घेता आला असता निर्णय, पण हिंदी सक्तीचा निर्णय त्यांनी नाही घेतला. हा GR आणण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि एसएनसी गटानेच केलेलं आहे, महायुतीनेच केलेलं आहे. त्यामुळे याबद्दल अधिकारवाणीने बोलण्याचा कुठलाही अधिकार आपण ठेवलेला नाहीये. तुम्ही तो गमावलेला आहे. या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आज ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. त्याची जळजळ आणि मळमळ या महायुतीतील घटक पक्षांना, भारतीय जनता पक्षाला होणं स्वाभाविक आहे, ते आम्ही समजू शकतो. अवधूतवाद जयश्रीताई म्हणतायत, तुम्ही ज्या प्रकारे GR निघाला होता हिंदी सक्तीचा, त्याला विरोध केला नाही एक मराठी माणूस म्हणून, त्यामुळे तुम्हाला आत्ता सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरती बोलण्याचा काहीच अधिकार नाहीये. थोडक्यात म्हणेन, कारण खूप जयश्रीताईंचं हे जरा लांब झालं, म्हणून मी एकदम थोडक्यात मांडतो. पहिली गोष्ट म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट काढून टाकणं, बायखाळ्यामध्ये उर्दू भवन बांधणं आणि अजांच्या स्पर्धा घेणाऱ्या शिवसेना उभाठाला जर ते मराठीचे वारकरी असतील असं वाटत असेल तर आम्हाला ते मराठीचे मारेकरी वाटतात. हा मुद्दा नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं गेल्या 1.5 महिन्यामध्ये कुठेही किंवा 2 महिन्यामध्ये, हा साधारण एप्रिलच्या मध्यावर हा प्रश्न सुरू झाला, असं कुठेही वाटलं नाही की उद्धव ठाकरेंनी याबाबत काही भूमिका घेतली. जर भूमिका घेतली असं म्हणायचंच झालं तर ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच घेतली. त्यांना भेटायला ज्यावेळी सामंत गेले, उदय सामंत गेले किंवा दादा भुसे गेले, त्यावेळी त्यांनी घेतलेली जी भूमिका आणि त्यांनी मांडलेली भूमिका ही मंत्र्यांनी वरपर्यंत पोहोचवली. तसा कुठचाही प्रसंग मला वाटत नाही कुठचा मंत्री उद्धव ठाकरेंना जाऊन भेटला, कारण त्यांना भेटायचा जरी प्रयत्न केला तरी ते भेटत नाहीत. ही इज नॉट अप्रोचेबल.
राज ठाकरे कसेही असले तरी ते अप्रोचेबल आहेत, ते लोकांना भेटतात. त्यांना जर काही वाटत असेल तर ते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात, आणि जर मंत्र्यांना वाटत असेल तर ते राज ठाकरेंना भेटतात. जरी मतभेद असले तरी ते मनभेद तयार करत नाहीत आणि एक कम्युनिकेशनचं चॅनेल सुरू ठेवतात. त्यामुळे जर आज कोणाला हा विजय वाटत असेल तर या विजयाचं श्रेय फक्त आणि फक्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की आपण कित्येक वेळा इतिहास विसरतो. ज्यावेळी मी मराठी म्हणालो त्यावेळी ह्या मराठी भाषेचा अवधूत वाघला पण नाहीये, भारतीय जनता पक्षाला पण नाही, मोनोपॉली शिवसेनेला पण नाही आणि मनसेला पण नाहीये. याची मोनोपॉली, मराठी भाषेची मोनोपॉली जर कोणाची असेल, हक्क जर कोणाचा असेल, तो 15 कोटी मराठी बोलणाऱ्या मराठी लोकांचा आहे. 1960च्या आधी ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ राबवली, महाराष्ट्रासाठी लढा उभारला, त्यावेळी वेगवेगळ्या विचारसरणीची लोक आली. कम्युनिस्ट आले, शेकाप आले, समाजवादी आले, प्रजा समाजवादी आली, तत्कालीन जनसंघ आला आणि अनेक लोक एकत्र आली. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे जसे आले, तसे आचार्य अत्रे आले, तसे सेनापती बापट आले, तसेच अण्णाभाऊ साठे आले, तसेच अनेक लोक आले. त्यांचे विचार जरी वेगवेगळे होते तरी एका तत्वासाठी ते एकत्र आले. त्यामुळे ह्या मराठीच्या तत्वासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं ही स्वागतार्ह गोष्ट आहे. त्याचं मी स्वागत करतो, मला आनंदच आहे. परंतु याचा अर्थ असा नव्हे की फक्त मराठीचा मुद्दा त्यांनाच कळतो, आम्हाला कळत नाही, आम्ही अनपढ गवार आहोत आणि आम्ही मराठीचे मारेकरी आहोत. आम्हाला सुद्धा कळतं, त्यामुळे आपणच केवळ शहाणे आणि आम्ही केवळ मूर्ख असं समजायचं काही कारण नाही आहे. माझी दोन्ही मुलं मराठीमध्ये शिकलेली आहेत, मी मराठीमध्ये लेख लिहितो, किती मराठीमध्ये बोलतो. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तुम्ही तुमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं? हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आपण का विरोध केला नाही? या विषयावर बोला ना. आपण बोलत असताना मी त्रास नाही ना दिला ताई. तर शेवटी असं आहे की मराठी ही आपल्या सर्वांची राजकीय पादत्राणं बाजूला टाकून या महाराष्ट्राची जी मातृभाषा आहे, जी ज्ञानेश्वरांची भाषा आहे, जी एकनाथांची भाषा आहे, जी छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा आहे, या भाषेसाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. पण हे करत असताना मराठी भाषेचा मी फक्त एकमेव तारणहार आहे अशा भूमिकेमध्ये कोणी जाऊ नये. मराठी येऊन कोण मोठा नाहीये, अरे मराठीचा कोण नेता नाहीये. मराठी ही सर्वांना कवेत घेऊन जाणारी भाषा आहे, ती तोडणारी नाही तर जोडणारी भाषा व्हावी असं मला वाटतं. ताई, अवधूत वाघ यांना तुम्ही उत्तर द्या, मात्र त्याआधी मला एक मुद्दा पण यामध्ये स्पष्ट करायचा आहे की त्यांनी आता राज ठाकरेंचं कौतुक केलेलं आहे उद्धव ठाकरेंवरती टीका करताना, आणि दुसरं म्हणजे ते म्हणालेले आहेत की राज ठाकरे कायमच संपर्कामध्ये राहतात, उद्धव ठाकरे फार संपर्क करण्याचाही प्रयत्न करत नाहीत कुणाला. नाही, हे मी आधीही सांगितलंय की भारतीय जनता पक्षाची ही आधीपासूनची एक रणनीती आहे, पॉलिसी आहे पक्षाचीच, की अशा प्रकारचे फेक नेरेटिव्ह तयार करायचे. आता आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मधल्या काळामध्ये आजारपणामुळे भेटले नसतील, परंतु नंतरच्या काळात आपण सगळे पाहतोय की आता सातत्याने ते महाराष्ट्रभर फिरतायत, सगळ्या शिवसैनिकांना भेटतायत, मराठी लोकांना भेटतायत. या दरम्यानच्या काळातही जेव्हा हिंदी सक्तीचा हा जी आर आणला गेला, दोन्ही जी आर आले, त्यावेळी सुद्धा आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी सातत्याने या सगळ्याला विरोध केलाय. आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे शिवसैनिक असतील, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी असतील, सगळ्यांनीच त्याला सातत्याने विरोध करायचं काम केलेलं आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अवधूतजींनी जे या ठिकाणी मांडणी केली की जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणा वगैरे, तर ही एक नीच पातळीवरचं राजकारण सातत्याने करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असतो, हे आपण मान्य केलं पाहिजे. या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम, मराठी अमराठी अशा प्रकारचा वाद निर्माण करून सातत्याने एक ठिणगी पेटवण्याचं काम हे समाजामध्ये आणि राजकीय सामाजिक सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करून, भाषिक तेढ निर्माण करून सातत्याने वातावरण ज्वलंत ठेवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असतो. फोडा आणि राज्य करा हीच त्यांची आधीपासूनची रणनीती राहिलेली आहे आणि त्यावरच त्यांची राजकीय पोळी ही नेहमी शेकली जाते. आता दोन्ही भाऊ एकत्र येणार म्हटल्यावर, मग वादच नाही म्हटल्यावर आपलं राजकारण कशावर करायचं, कशाच्या आधारावर करायचं, यासाठी हा सगळा एक केविलवाना प्रयत्न मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे. राहिला विषय मराठीच्या लढ्याचा, मराठीच्या अस्मितेचा, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. शाहीर अमर शेख, शाहीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी लोकजागृती करत त्या ठिकाणी या राज्यामध्ये चळवळ निर्माण केली. या चळवळीमध्ये, आंदोलनांमध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भारतीय जनता पक्षातील किती लोक होती? प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला होता. हे या महाराष्ट्राला हा सगळा इतिहास माहिती आहे आणि हा महाराष्ट्राचा एक कर्तृत्वशाली इतिहास आपण विसरला असाल भारतीय जनता पक्ष, परंतु या महाराष्ट्रातील जनता हा इतिहास विसरलेली नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की जे हिंदुत्व आपण सांगताय, ते हिंदुत्व आपण कितीही सांगत असलात तरी
हिंदूंसाठी किंवा हिंदुत्वासाठी आपण काय केलंय ते या राज्यातील जनतेला, देशातील जनतेला खऱ्या अर्थाने माहिती आहे. आपण सातत्याने त्या खऱ्या हिंदुत्वाच्या व्याख्येला हरताळ फासण्याचंच काम केलेलं आहे. आज आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी आज तर इतक्या लाखोच्या जनसमुदायासमोर जाहीरपणे त्यांनी सांगितलंय, याआधी वारंवार उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय की मी सुद्धा हिंदुत्व मानतो, मी हिंदू आहे आणि मी हिंदुत्व मानतो, माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. अशा पद्धतीने एक मोठी व्यापक व्याख्या हिंदुत्वाची जी आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेली होती, ती हिंदुत्वाची व्याख्या आज त्या ठिकाणी जर उद्धव ठाकरे साहेब मांडत असतील तर यांच्या पोटामध्ये पोटशूळ का उठतोय? मुळात खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं दुखणं हे आहे, पोटशूळ का उठतंय? दुखणं हे आहे की जे फोडा आणि राज्य करा ही रणनीती यांना या ठिकाणी वापरता आता येणार नाही. दोन्ही भावांना एकत्र पाहून आता त्यांच्यात भांडणं लावता येणार नाही. आणि आजचं जे काही वातावरण आहे ते पाहिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला निश्चितच त्यांना जे काही भीती आहे मनामध्ये ती आता त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमधनं समोर येते. त्या अवधूतवाग उत्तर द्या. त्या म्हणतात पोटशूळ उठलेलं आहे तुम्हाला दोन्ही भाऊ एकत्र आले म्हणून. मला वाटतं जयश्रीताई तुम्ही थोडासा अभ्यास करायची गरज आहे. 2006 साली ज्यावेळी मनसेमधनं राज ठाकरे बाहेर पडले होते त्यावेळी एकत्रित शिवसेनेचे आम्ही मित्र पक्ष होतो. त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, त्यावेळी प्रमोद महाजन देखील जिवंत होते, त्यावेळी मुंडे साहेब देखील जिवंत होते. शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार भारतीय जनता पक्षातर्फे मुंडे आणि महाजन जिवंत असताना आणि शिवसेनेच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली आणि भारतीय जनता पक्षाने राज ठाकरेंना बाहेर काढलं असं म्हणणं केवळ हास्यास्पद आहे. भारतीय जनता पक्षाने, तुम्हाला तर माहिती आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये लावरे तो व्हिडिओ लावून अगदी एकही निवडणूक न लढवता राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचार केला. आजही जर त्यांनी तुम्ही पाहिलं असेल तर राज ठाकरेंनी एकाही काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध एकही शब्द न काढता केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वावर मध्ये अमित शहा असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत यांच्यावरच टीका केली. असं असताना जर तुम्ही म्हणत असाल की भारतीय जनता पक्षाने ही जर फोडली तर मला वाटतं ते योग्य होणार नाहीये. छगन भुजबळ जे बाहेर पडले ते भारतीय जनता पक्षामुळे नाही, गणेश नाईक जे बाहेर पडले ते भारतीय जनता पक्षामुळे नाही, नारायण राणे बाहेर पडले ते भारतीय जनता पक्षामुळे नाही, हे सगळेच जे बाहेर पडले ते आमच्या इकडनं म्हणजे एकत्रित युतीमधून निघाले आणि ते काँग्रेसला जाऊन मिळाले. दुर्दैवाने ज्या काँग्रेसने शिवसेना फोडली म्हणजे अगदी छगन भुजबळांपासून नारायण राणे. तुमच्याकडून उत्तर मला घ्यायचं आहे, नाही थोडंसं थांबवते. फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती प्रतिक्रिया आपण पाहूयात आणि पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. आडवे झाले 3 वर्षापूर्वी, अजून सावरले नाहीत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे उटेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही. त्याला मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही. त्यामुळे मी एवढंच सांगेन की एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली. झेंडा नाही, अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते, पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पत्ते पाळलं, पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंगशारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला. त्यामुळे हा फरक आहे. आणि यामध्ये मराठीबाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी राज्यगीत म्हटलं, सुरुवात केली अभिमानाने, अभिनंदन त्यांचं. पण ते राज्यगीत जे आहे महाराष्ट्राचं ते मी मुख्यमंत्री असताना ते राज्यगीताला मान्यता दिली, राज्यगीत सुरू केलं आणि त्या राज्यगीताने त्यांनी सुरुवात केली. त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी अजितदादा आमच्या टीमने ते मराठी भाषेला अभिजात भाषा देण्याचा निर्णय घेतला आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांनी
त्याला तात्काळ मान्यता दिली, होकार दिलं. मला जाऊ द्या, माझ्यावर तर तुम्ही रोज टीका करता, पण ज्यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिला त्यांनाही तुम्ही सोडलं नाही. त्यामुळे आजचं जे काही मेळावा जो होता की मराठी भाषेसाठी, मराठी माणसांसाठी, त्यांच्या भाषणातून एक आगपकड होती, द्वेष होता, जळजळ होती, मळमळ होती, ही दिसून आली. आणि त्यामुळे मराठीसाठी आम्ही काय केलं, मराठीसाठी आणि त्यांनी काय केलं, मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला का गेला, मराठी टक्का कमी कमी का होत गेला, इकडे वसई विरार नाला सोपारा, इकडे बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत का गेला, याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. अदानी असेल, मोदी असेल, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांची भाषणं ऐकली, काय फरक वाटतो किंवा काय मेन? मी मग आताच सांगितलं एकाच्या भाषणामधून की मराठी माणसासाठी खऱ्या अर्थाने जी तळमळ होती ती दिसली, आणि दुसऱ्याच्या भाषणामध्ये सत्ता आणि खुर्चीसाठी जी मळमळ होती ती दिसली. हा फरक आहे. मोदींवर देखील टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामधून मोदींवर देखील टीका केलेली आहे. खरं म्हणजे ते तर मला तर कधी सोडतच नाहीत. माझ्यावर नेहमी सातत्याने टीका पकड चालू असते, पण जाऊ द्या, त्याच्यात मी काय टीकेला आरोपाला टीकेने उत्तर देत नाही. कामातून उत्तर दिलं म्हणून जनतेने मला या ठिकाणी मुख्यमंत्री झालो आणि 2.5 वर्षात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लँडस्लाईड मॅन्डेट पण दिलं. पण ज्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही दिला आणि मोदी साहेबांनी त्याला तात्काळ होकार दिला, मान्यता दिली, त्या मोदी साहेबांना देखील त्यांनी काल आज सोडलं नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांची जी काही वृत्ती आहे, जो काही द्वेष आहे, जी काही पोटदुखी आहे आणि सत्तेसाठी जी काही लाचारी आणि लालसा आहे ती दिसून आली. सर, उद्धव ठाकरेंनी दाढीवर हात फिरवत पुष्पा म्हणून आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवरून हात फिरवला होता. 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध, तेव्हा ते आडवे झाले, तेव्हापासून अजून सावरलेच नाहीत, आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात धरून उठण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत. दोन्ही बंधू हे तुम्हाला काय आजच्या या भाषणामधून पत्रकारांनी देखील टिपला असेल. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलो आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा. काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल. दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय, दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे म्हणतात. मला वाटतं ही निवडणुकीची पूर्ण. अरे बाबा, लोकशाहीमध्ये मी कालच म्हणालो, लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर पण युती आघाडी करण्याचा अधिकार आहे. अवधूत सर, तुमचं उत्तर मी घेते, मात्र त्याआधी मला अभय देशपांडे सरांकडे जायचं आहे. सर, तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया ऐकलेली आहे. मगाशी सुद्धा अवधूत सर जेव्हा बोलत होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी राज ठाकरेंवरती फारशी टीका केलेली नाहीये, आणि आता एकनाथ शिंदे यांची पण प्रतिक्रिया पाहिली तेव्हा सुद्धा ते राज ठाकरेंवर फारशी टीका करताना दिसत नाहीयेत. ते म्हणतात एकाने खुर्चीसाठी जवळ केलेलं असलं तरी दुसऱ्याला मात्र मराठीची खरी तळमळ आहे. राज ठाकरे यांच्या बाबतीत भाजपाची भूमिका मागच्या 2 वर्षातली जर बघितली आपण, तर वारंवार त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी होत होत्या, एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठी होत्या, आणि आज त्यांनी आपला विषय केवळ मराठीपुरता मर्यादित ठेवलाय. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर टीका करण्याचं आज काही त्यांना प्रयोजन नाही, कारण त्यांनी पण फडणवीसांचं नाव त्यांनी सुद्धा घेतलं होतं. अनाजी पंत त्यांना म्हणालेच होते की राज ठाकरे. हो, पण जे बाळासाहेबांना जमलं नाही ते त्यांनी करून दाखवलं म्हणले. तर एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात किंवा काही त्यांनी फार टीका केली नाही. त्याच्यामुळे एक तर त्यांनी निश्चित आहे की आज आम्ही पुढची निवडणूक युतीतून लढणार आहोत असं जाहीर नाही केलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ताच लगेच भाजपला अजूनही आशा आहे राज ठाकरे जवळ येण्याची. आशा म्हणण्यापेक्षा ही युती होऊ शकेल की नाही अशी जी काही लोकांची शंका आहे, त्या शंकेत आणखी भर घालायची असेल तर मग एका व्यक्तीबद्दल सॉफ्ट कॉर्नर कायम ठेवावं लागेल ना. अरे हे शेवटी राजकारणाचा भाग आहे, आणि राज ठाकरे यांनी थेट टीका केली नसेल तर ते थेट टीका करण्याचं टाळतील भाजपचे नेते. एक राजकीय रणनीतीचा भाग म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती होणारही नाहीये, पण ते दोघं एकत्र येऊ नये किंवा म्हणजे ते येणार नाहीत अशी शक्यता जोपर्यंत स्पष्ट होत नाही
तोपर्यंत मला वाटतं की या दिशेने ते या दृष्टीने ते बोलत राहतील. कारण राज ठाकरेंच्या भाषणामध्ये तळमळ दिसली आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणात मळमळ दिसली, हा आरोप मला वाटतं त्याचाच द्योतक आहे. कारण त्यांनी आजचा अजेंडा जो होता तो अजेंडा त्यांनी पाळला, त्याचा आवर्जून उल्लेख केला शिंदेंनी आता, की मराठी पुरतच त्यांनी भाषण मर्यादित ठेवलं, पण इकडून आमच्यावर सगळे आरोप झाले. त्याच्यामुळे मला वाटतं की राजकीय आरोपांना राजकीय उत्तर दिलेलं आहे. ज्यांनी आपण आतापर्यंत आरोप याचं केलेले उत्तर नाही किंवा आपली मनसे दिशा नेत्यांकडूनच स्पष्ट घेऊया. केलेली नाही. वैभव खेडेकर मगापासून आपल्या चर्चेमध्ये आहेत. आत्ताच आम्ही एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया ऐकली, त्यांनी फारशी राज ठाकरेंवरती टीका केलेली नाहीये. भाजपकडून आता आपण प्रतिक्रिया घेताना भाजप सुद्धा राज ठाकरेंवरती फारशी टीका करत नाहीये. त्यामुळे अजूनही त्यांना आशा आहे की मनसे महाआघाडीपेक्षा युतीकडेच येईल. काय नेमकी राज ठाकरे यांची भूमिका? कारण राज ठाकरेंनी स्टेजवर सुद्धा उद्धव ठाकरे साथ घालत असताना फारशी ठाम अशी भूमिका मांडली नाही, तटस्थच दिसले. बघा, ही आजचा मेळावा हा राजकीय नव्हता, हा एक मराठीसाठी एकत्र आलेले सगळे लोक होते. आता राजसाहेब ठाकरे यांनी मराठी संदर्भातली भूमिका मांडली, परंतु उद्धव ठाकरे यांना आलेले अनुभव त्यांनी तिथे मांडले, ते कदाचित राजकीय असू शकतात. मला ह्या सगळ्या आपल्या चर्चेतनं एकच दिसत आहे की उद्धव ठाकरेंचे महाराष्ट्रामध्ये समजा पिछेहाट झालेली आहे, आमचे काही महाराष्ट्रामध्ये आमदार नाहीत, खासदार नाहीत, तरी देखील चर्चा मात्र तुम्ही आमचीच एकसारखी करत असता, बरोबर आहे. तर ह्या सगळ्या चर्चा आपल्या बघितल्या तर आपण आतापर्यंत जे काही दोन भावांमध्ये दुही माजवून जे काही सत्तेचा आपण सारीपाटावरती विजयी झालेला आहात, तोच अवलंब आता करताना दिसत आहेत. आपण ह्याचे अनालिसिस मी अनेक लोकांचं पाहिलं तर उद्धव ठाकरेंनी मळमळ केली आणि ह्यांनी मात्र तळमळ होती. तर ह्या दोन भावांच्या मधली दरी वाढवण्याचं काम आपण सातत्याने करतात. ह्याच्या मागचं गणित एकच आहे की मराठी मतांमध्ये फूट पाडून सत्ता मिळवायची अशा पद्धतीचं वातावरण गेले अनेक दिवस बीजेपीचे लोक करत आहेत. जर बीजेपी आणि शिंदे सेनेला जर का काही राजसाहेबांबरोबर कळवळा होता तर मग माहीम मधून ज्या वेळेला आमचे युवराज अमित ठाकरे उभे होते त्यावेळेला ती सीट बिनविरोध का दिली नाही, त्या ठिकाणी उमेदवार का उभा केला, हा माझा प्रश्न आहे. जर का तुम्हाला राजसाहेबांबद्दल एवढी आत्मीयता आहे तर त्यांना युतीमध्ये का घेतलं नाही इतके दिवस? त्यांना आजपर्यंत विधानसभा असेल, लोकसभा असेल, या संदर्भात सातत्यानं तुम्ही त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना त्यावेळेला तुम्ही बरोबर घेण्याचे प्रयत्न केलेत, परंतु आयत्या वेळेला त्यांना बाजूला केला. अशा पद्धतीचं वातावरण ह्या सगळ्या आपल्या गेल्या अनेक दिवसापासूनच आहे. म्हणजे राज ठाकरे आपल्याला बरोबर पाहिजेत, परंतु त्याला युतीत घ्यायचं नाही, अशा पद्धतीचं वातावरण करून यात आता ह्या मराठी या संदर्भातले दोन भाऊ एकत्र आलेले दिसत आहेत. ते एकत्र येऊन त्यांची ते वाटचाल करतील. त्यांच्या नशिबावरती सोडा, तुम्ही सातत्याने त्यांची चर्चा माध्यमांमध्ये काय करताय? याचा अर्थ हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे तुम्ही सर्वजण घाबरलेले आहात आणि ह्या सगळ्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला सुचत नाही नक्की काय करायचंय. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडात ठरेल हे दोघंही भाऊ एकत्र येणारे यश येणारे अपयश येणारे ठरवतील ना. नाहीतरी आम्हाला सातत्याने आमचं सगळं संपलेलं आहे, आमचं आता काहीच नाही. मग आमची चिंता करण्यापेक्षा तुम्ही तुमची चिंता करा. त्यामुळे काय मराठी माणूस ठरवेल या संदर्भात विजयी करायचं, घरी बसवायला येणारा काय ठरवेल. नाही, वैभव खेडेकर, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याचं उत्तर अवधूत वाघ यांच्याकडून घेऊया. दोन्ही भाऊ एकत्र येण्यावरून जो मुद्दा उपस्थित झालेला आहे त्याचं उत्तर अवधूत वाघ यांच्याकडून आपण घेऊयात. कसं आहे ना की भारतीय जनता पक्ष घाबरलाय असं कोण म्हणालं? तुम्हीच म्हणताय आणि तुम्हीच म्हणताय बोलत राहा, आमची तंतरली आहे, आमची पंपरली आहे. अरे काय तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. तुम्हीच म्हणताय दोन भाऊ एकत्र आलेले आम्हाला नको आहेत, आम्ही घाबरलोय. अरे तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. आम्ही कधी म्हटलंय का तुम्ही एकत्र या? नका येऊ, कारण तुम्ही स्वतःहून सेपरेट झालेला, तुम्ही स्वतःहून एकत्र या. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या भांडणामध्ये आम्ही कधी नव्हतो. तुम्ही ज्यावेळी 2006ला बाहेर झालात त्यावेळी आम्ही कधी नव्हतो. तुम्ही आता एकत्र येत आहे त्याच्यामध्ये पण आम्ही नाही आहोत. एखादा प्रसंग दोन माणसांना दुरावतो, तसाच एखादा प्रसंग दोन माणसांना एकत्र आणतो, अशा प्रकारचं ते आहे. आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये या देशामध्ये राज्य ज्या पक्षाचं आहे, ज्या पक्षाचं निम्म्याहून अधिक स्टेटमध्ये सरकार आहे,
ज्या पक्षाचं 250हून अधिक आमदार असलेलं स्थिर सरकार आहे, ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर आम्ही घाबरलो असं म्हणणं एकदम पोरकटपणाचं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी एकत्र यावं, त्यांनी राज्य करावं, त्यांनी मुद्दे घ्यावेत, विरोधी पक्ष म्हणून चांगलं काम करावं, जनतेच्या प्रश्नांना ऐरणीवर आणावं, त्यासाठी आमच्या सदिच्छाच आहेत. त्याच्यामध्ये कुठे काय वाईट आहे? आणि राज ठाकरेंबरोबर मी स्वतः काम केलेलं आहे, मला ते त्यांचा स्वभाव माहिती आहे. राजकारणामध्ये यश किंवा अपयश मिळेल म्हणून तो मनुष्य कधी काम करत नाही. त्यांचे जे काही मुद्दे त्यांना त्या क्षणी योग्य वाटतात त्या मुद्द्यांबरोबर ते राज ठाकरे नेहमी जात असतात, त्यांचा पक्ष जात असतो. यश आणि अपयशाची ते फारशी पर्वा करत नाहीत, जसं उद्धव ठाकरे करतात. आणि म्हणून 2019ला ज्यावेळी आपण मुख्यमंत्री बनत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवसेना भारतीय जनता पक्षाची 25 वर्षाची युती तोडली आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले. आज प्रश्न असा आहे की मनसेला बरोबर घेऊन गेल्यानंतर काँग्रेस कुठे जाणार? म्हणजे 19 पासून 24 पर्यंत केली ही बरीच मोठी चर्चा आहे. खरं तर महाआघाडी मधले पक्ष नेमकं काय करणार आहेत? राज ठाकरे काय भूमिका घेणार आहेत? उद्धव ठाकरेंची पुढची काय भूमिका असेल? दोन्ही भाऊ एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढणार का? असे बरेच प्रश्न खरं तर सध्या आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं अवघ्या महाराष्ट्राला हवी आहेत. ही आगामी काळामध्ये मिळतील. मात्र चर्चा सध्या अशाच होत राहणार आहेत, कारण 18-19 वर्षांनंतर हा ऐतिहासिक क्षण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मात्र याचं पुढे भवितव्य काय, राजकीय दृष्टीनं काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. नमस्कार. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.